जालना मर्चंट बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं अटक करण्यात यावी, तसेच ठेवीदारांच्या सर्व ठेवी परत करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना दलित आघाडीचे जालना विधानसभा प्रमुख दिनकर घेवंदे यांनी केली आहे. आणि या संदर्भात दिनकर घेवंदे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी निवेदन दिले असून या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी त्यांना 2 दिवसानंतर बोलावले आहे. घेवंदे यांच्या आरोपानुसार बँकेत हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदार आणि खातेदारांना कर्जासाठी वारंवार मागणी करूनही कर्ज दिले जात नाही. मात्र 177 जणांना कोणतेही कारण न देता अनधिकृतपणे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. या 177 जणांना प्रत्येकी सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दादा मला सांगा, तुम्ही एक मर्चंट बँकेच्या संदर्भात एक तक्रार दिलेली आहे, काय तक्रार? जालना मर्चंट बँक ही व्यापाऱ्यांची बँक आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या सारख्यांचा सुद्धा सहभाग आहे. आमचेही खाते आहेत, माझंही खाते आहे तिथे. आणि त्या बँकेला जर आम्ही एखाद्या वेळेस अर्ज केला साधारण व्यक्तीने, तर त्या साधारण व्यक्तीला तिथे कर्ज मिळत नाहीत. तिथे हजारो डॉक्युमेंट्स आणा म्हणून सांगतात आणि या ठिकाणीच असलेले आणि जे की रिटायरमेंट झालेले आहेत, नरेंद्र अग्रवाल हे मेन शाखेला मॅनेजर होते आणि हे मॅनेजर असताना हे रिटायर सुद्धा झाले आणि रिटायर होऊन त्यांना एक्सटेन्शन देण्यात आलं नवीन मुंड्याच्या बँकेमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांना मॅनेजर करण्यात आलं. आणि या मॅनेजर होत असताना त्यांच्या कार्यकाळात जवळजवळ माझ्याकडे 60 कोटीच्या वरती यांनी भ्रष्टाचार केला. नवीन उद्योग कोणीतरी आणले आणि त्यांनी कर्ज दिले. 1.5 2 कोटीचे एका व्यक्तीला कर्ज आहे. असे जवळ तब्बल 177 लोकांच्या वरती लोक आहेत आणि मग सर्वसाधारण लोकांना या ठिकाणी कर्ज मिळत नाही. मग यामध्ये खूप मोठा बँकेचा भ्रष्टाचार दिसून येत आहे. मी तत्वदच माननीय पोलीस जिल्हा अधीक्षक माननीय श्री अक्षय बन्सल साहेब यांना मी भेटणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक गुन्हे शाखेचे घुगे साहेब यांना सुद्धा भेटणार आहे. तसं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु 2 दिवसात येणाऱ्या 2 दिवसात मला त्यांनी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांची जोरात एक कंप्लेंट देणार आहे. तुमची मागणी काय असणार? मागणी म्हणजे झालेला जो अपव्यवहार आहे तो परत बँकेनं परत त्यांच्याशी परत घ्यावा आणि जे लोक जबाबदार असतील त्यांना योग्य ती त्यांच्याकडून शिक्षा झाली पाहिजे असं आमची डिमांड आहे. नरेंद्र अग्रवाल बिलकुल झाली पाहिजे साहेब. तो रिटायर झाला असताना त्यांनी लोन कसं काय वाटप केलंय, आमची त्यांच्यावर आक्षेप आहे. दिनकर घेवंदे.